आता या गोंधळात मी सुद्धा पडले, की हे खरं आहे की खोटं आहे? म्हणजे रिॲलिटीमध्ये काय आहे आणि काय नाही, हे समजून घ्यायचं आहे मला. तर जितकं मला माहिती आहे तितकं मी तुम्हाला सांगते. तर हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर ह्या ज्या गावामध्ये मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे, की हे जे गाव आहे, त्या गावामध्ये लोकं खूप साधी आणि प्रेमळ आहेत. तर इकडे ना एक डॅम चालू आहे, म्हणजे तो प्रकल्प करायचा चालू आहे, जे शेतीसाठी किंवा अ, बऱ्याच गोष्टींसाठी तो डॅम चालू आहे. तर पाण्याचा पुरवठा लोकांना व्हावा यासाठी हा डॅमचा प्रकल्प चालू आहे आणि त्यासाठी बऱ्याच लोकांच्या जमिनी त्या प्रकल्पाखाली आहेत. प्रकल्पाखाली असलेल्या जमिनींचा मोबदला अजून गावकऱ्यांना भेटलेला नाहीये आणि अशाच ह्या जमिनी पडून आहेत. तसेच त्या नापीक होत आहेत आणि कित्येक दिवस झालं त्याच्यावरती एकही पीक नाहीये. त्यामुळं याकडे जरा थोडं लक्ष द्या आणि लोकांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्याचा मोबदला लवकरात लवकर त्यांना द्या. तसेच आता इकडे जर तुम्ही बघितलं चारी बाजूनं तर जमिनी तशाच पडलेल्या आहेत. एकही जमीन पिकाखाली नाहीये. बऱ्याच ठिकाणी अशा झाल्यात जमिनी, ज्या जमिनी अशाच पडल्यात, त्या नापीक होत चालल्यात आणि तिकडं अजून प्रकल्प मधीच थांबलाय, अजून पुढे गेलेला नाहीये. कारण की जे ज्या जमिनी लोकांच्या घेतलेल्या आहेत, त्याचा मोबदला अजून लोकांना भेटलेला नाहीये. आणि जर शिक्षणाच्या बाबतीत बाबतीत जर असं बोलायचं झालं तर आत्ता भरती चालू आहेत आणि इथली जी मुलं आहेत, ती भरतीमध्ये उतरलेली आहेत. त्यांना धरणग्रस्त दाखला मिळणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी इकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. ज्या मुलांचं एज होत चाललंय, वय होत चाललंय, त्यासाठी हा दाखला गरजेचा आहे त्यांना. भरतीसाठी धरणग्रस्त दाखला लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्या, अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आणि जरा लवकरात लवकर लक्ष द्या. आता इकडे ग्रामीण भागात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत आणि त्यासाठीच हा माझा प्रयत्न चालू आहे. आता इकडे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. ते प्रत्येक पार्टमध्ये थोडा-थोडा दाखवीन, कारण की इतकं दाखवणं शक्य नाहीये. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की फॉलो करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.